मोठमोठ्या शहरात देखील जुना इतिहास असतो, ऐतिहासिक वास्तू असतात। त्यापैकीच एक शहर म्हणजे ठाणे। नमस्कार मंडळी, आज आपण आलो ठाण्यामध्ये आणि हा व्लॉग आहे। ठाण्यामध्ये काही तोफा आहेत आणि त्या तोफा अशा ठिकाणी आहेत जिथे आपण विचार पण नाही करू शकत। म्हणजे एका गार्डनमध्ये तोफा सध्या संवर्धन केलेलं आहे। त्या तोफा बघायला आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहोत। आता मी सध्या त्याच ठिकाणी आहे, परंतु त्याआधी इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता ते एकदा बघून घ्या। तर आता ठाणे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि आपण चाललो ते म्हणजे कोपरी या गावाकडे। आणि कोपरी या गावाच्याच एकदम एंडला शेवटला एक खाडीसारखा परिसर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक गार्डन आहे। त्या गार्डनमध्ये जवळपास 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर जवळपास नाही म्हटलं तरी बऱ्याच अशा 8 ते 9 अशा मोठमोठ्या तोफा आहेत। तर त्या तोफांचा इतिहास काय, त्या तोफा इथे आल्या कशा, या सर्वाची आपण माहिती बघूया। आणि सध्या तरी आता पहिलंच निघूया, जाऊया ते म्हणजे त्या कोपरी या गावाकडे, जे एक कोळीवाडा आहे तो। ते गार्डन जे आहे ते बंद आहे आणि त्याच्या आतमध्ये मला तोफा दिसत आहे। त्याचा तोफा तुम्हाला त्या मी दाखवतो। आणि सध्या त्या गार्डनला ताळ आहे, तिथे संध्याकाळी 5:30 वाजता उघडणार आहे। तर आपण आलो आहे आता लांबून, परत ते 5:30 पर्यंत थांबण्यामध्ये काही अर्थ नाही। त्यामुळे मी तुम्हाला झूम करून त्या तोफा दाखवतो, एकदा बघून घ्या। मंडळी, कोपरी हे ठाण्यातील मासेमारी करणारे एक छोटेसे गाव आहे। हे गाव खाडीजवळ असून या खाडी शेजारीचं एक बगीचा आहे, ज्यात या तोफा जपून ठेवण्यात आलेल्या आहेत। भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटिश विस्ताराचे हे अवशेष आहेत। या तोफांची माहिती फार कमी जणांना आहे, तसेच या तोफांवर बारकाईने अभ्यास केला गेला नसल्याने यांची माहिती गूढच राहिली। काहींच्या मते या तोफा पोर्तुगीज व मराठे यांच्या युद्धादरम्यान देखील वापरल्या गेलेल्या असाव्यात, म्हणजेच 1737च्या दरम्यान, किंवा या जागी दारुगोळा साठा ठेवण्याकरता वसाहती, किल्ला किंवा एक छोटे खाणी कोट असणार। कारण या तोफा जिथे आहेत तिथे शेजारी खाडीचा परिसर आहे, ज्यातून पूर्वी नक्कीच जा येत होत असणार, व्यापार होत असणार। आणि या ठिकाणी यायचे असल्यास कोपरी गाव किंवा चेंदणी किल्ला असे गुगल मॅपवर लोकेशन आहे। याच परिसरात एक हनुमान मंदिर देखील आहे। या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या मंदिरात देखील तोफ आहे, जी अर्धी मंदिराच्या फरशीच्या आत आणि अर्धी फरशीच्या वर आहे। याचाच अर्थ येथे 6-7 नाही तर अनेक तोफा नक्कीच असणार। आणि आजही या परिसरात अनेक बाकीच्या तोफा झाडाझुडपात विखुरलेल्या आहेत। तब्बल 10 तोफांच्या वर असणारा हा परिसर नक्कीच दारुगोळा साठा अथवा तोफखाना असणार। ठाण्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण हा कोळीवाडा आजही ठाण्याच्या ऐतिहासिक वास्तूंच्या पाऊलखुणात जपून आहेत। जुन्या वास्तूंची आवड असणाऱ्यांनी एकदा नक्कीच या कोपरी गावाला भेट द्यावी। बाकी ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपले चॅनल सबस्क्राइब करा। जय शिवराय।